हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र बामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे असतात सर्व मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज आहे तारीख 12 सप्टेंबर आणि आता वाजलेत 4:50 झालेत. तर आज आपल्या आईमौली म्युझिकलला 2 शो आहेत. 6व्या दिवसाचे गौरी गणपती विसर्जन. पहिला शो आपला दैसर कांदरपाडा आपला गावठणमध्ये भूमी स्पोर्ट्स आहे ना त्या साईडला, आणि दुसरा शो आहे आपला जो आपण आगमन वाजवलेला 6 तारखेला एक्सर डोंगरीचा राजा. तर तो पण शो आहे आपल्याला विसर्जन सोहळा. तिथे फुल सेटअप असणार. तर 2 बॅच असणार. तर आता वाटतं तिकडे चालू पण झालंय. 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत तिथे वाजवणार आहेत सर्व पोरं, आणि 2 बॅच असणार. तर मी सेकंड बॅचला असणार डोंगरीच्या राजाला. तर आता मी आणि इथून सिद्धू फाटाफट निघतो, कारण मी तिकडे त्या लोकेशनला नाही जाणार होतो कांदरपाड्याला. मी डायरेक्ट एक्सरला जाणार होतो, कारण की रत्नेशचे जे स्टिक आहेत ते माझ्या घरी आहेत ना, म्हणून इथे राहिलेत. तर ते मी आणि सिद्धू चाललोय द्यायला, आणि तिकडनं मग जाऊ आम्ही सोबत आपल्या लोकेशनला डोंगरीच्या राजाला. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय मजा येणार आहे. आणि आज 12 तर वाजणार आहे असं वाटतंय मला. 6वा दिवस आहे आज गौरी गणपतीचे विसर्जन. फुल सेटअप आहे आपला. 2 रोटो, 4 ड्रम, 6 बेस, 2 थापी, 2 ताशा असा आपला सेटअप असणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि अजून इंस्टाग्रामला मला फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करा. लवकरात लवकर जाऊ, तिथे आपले रेग्युलर अपडेट्स येत राहतात. तर चला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात निघताना. आता म्हणजे आता निघायचंच आहे. आताच रेडी झालं फ्रेश वगैरे होऊन. आता 4:50 झाले. तर आपल्याला 5 वाजेपर्यंत निघायचं. कॉल केलेला मी सिद्धूला, आता सिद्धू येतोय बोलला. तर चला आता डायरेक्ट निघताना भेटतो. 1 hour later. तर मगाशीच मी घरून निघालो. आता वाजलेत किती वाजलेत? 6:15 झालेत. नाही, लेपला इथे. हां, तर आता आम्ही निघालो आहे, म्हणजे मगाशीच 5:30ला निघालो. आपला दुसरा कॉल कांदरपाड्याला चालू आहे गावठणमध्ये सर्व्हिसला. इकडे एक बॅच आहे, तर ते लोक बॅकअप करून इकडे येतील एक्सरला. आपण एक्सरला आहे, मी तर एक्सरच्या बॅचला आहे, म्हणून माझ्यासोबत राख्यात आहे आणि आपला भाऊ पण आहे. व्हिडिओ काढा. आणि आता आम्ही पोचतोच आहे. अर्धी पोरं पोचलेत लोकेशनवर, अगोदर पोचलेत, हातगाडी वगैरे बांधतायत. आता लोकेशनवर जाऊया आणि भेटूया. आणि सिद्धू पण तिकडेच थांबला आहे कांदरपाड्याला, म्हणून सिद्धूचीच गाडी घेऊन आलो आहे आम्ही. तर जाऊया लोकेशनला आणि मग भेटूया. नाश्ता करायला आलो आहे आम्ही रोजच्याप्रमाणे. वडापाव, रत्नेश आहे, स्वरूप पण आहे. पटापट नाश्ता कर रे, वाजवायला जायचं. 7:30 वाजलेत. काय ज्या डबल बॅच होती तिथे तून होताच. पटापट आता अर्धा झाला आहे वडापाव खाऊन, थोडासाच राहिला आहे. एक घास बाकी आहे. चला, खाऊन भेटतो तुम्हाला. जस्ट आता परत लोकेशनवर पोचलो आहे, आणि इथे आल्यावर परत नाश्ता आम्ही करतो आहे बघा. वडापाव मंडळातर्फे वडापाव. आता मी पण करतो. 2 वडापाव मगाशी खाल्ले, आता हा 3रा. पवार लवकर नाश्ता. हार बघा, हारी हार. स्वरूप पण आहे सोबत. स्वरूप आजचा नाश्ता केला येतो परत. आमची मांडवली चालू ए कसं आपला डायलॉग आर्टिस्ट लाईव्ह. आपला डायलॉग दे. आता वाजवूया मस्तपैकी. आधी नाश्ता करूया, म्हणजे आधी नाश्ता करूया मग वाजवायला सुरू करूया. रोटो पण रेडी आहे. हित्याचा रोटो आहे आणि हा मी वाजवणार आहे. रत्नेश आज 1 साईड वाजवायचा. तू पण वाजवणार. मग आम्ही काय बेस वाजवू? कीबोर्डवर आहे तू? ठीक आहे. आज मी रोटो. चला नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट वाजवताना भेटतो. नाश्त्यासाठी लफडा. हे बघा गौतम, किती लफडा चालू आहे. विशालनी तर बॉक्सच घेऊन बसलं बघा. किती काढले आहे त्यांनी? दुसरा आहे हे तेरा. 5वा ऐकत नाही. हा बघा, हा गेम खेळता खातोय बघा. ऐकत नाही भाऊ आपला. बघा हसतोय बघा. काय बोलतो? 4-5 किती पण काय, अनलिमिटेड आहे तो. बघा आपला सेटअप तर रेडीच आहे. हा बा मध्ये आला. सेटअप तर आपला रेडीच आहे. आणि आज 3 हातगाड्या आहेत. मस्तपैकी सेटअप झालेलाच आहे. थोडासाच बाकी आहे. कीबोर्ड लावायचा आहे, मग चालू करू. आणि मंडळाची ट्रॉली पण आहे. आता बाप्पाची मूर्ती पण बाहेर येईल मंडपातला.
आता डायरेक्ट वाजवताना भेटतो. आता काय आहे नाही शूट करायसारखं. पटापट आता स्टार्ट करूया आणि मग भेटूया. आणि ते नाश्त्यासाठी चालूच आहे अजून लफडा आहे बघा. जस्ट आता मंडपात आलेलो. सर्व आपलं इन्स्ट्रुमेंट इथे ठेवलेलं आहे. स्टिक घेण्यासाठी आलेलो. आपलं स्टिक आहेत बॅगमध्ये हे बघा. आणि इन्स्ट्रुमेंट पण थोडंफार इथे ठेवलं आहे कारण का बाहेर जागा नाही आहे म्हणून. मंडपाच्या आत आलेलो बाप्पाचं दर्शन घ्यायला. तुला किती स्टिक पाहिजे? 4 बस झाले. आता मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता सुरू करणार आहे वाजवायला. काय प्रतीक व्हिडिओ काढा आज आपले. आज वाजवणार आहे तुफान. तर वाजवतो तर रोजच. फायनली बाप्पाचं दर्शन पण घेऊन झालं आहे. आता फटाफट सुरू करायचं आहे आपल्याला. आता काय टाईमपास नाही करायचा आहे. पूजा वगैरे पण झाली आहे आता. आणि आता फटाफट सेटअप लावलेलाच आहे. रेडी करून आता स्टार्ट करायचं आहे. आतमध्ये आलेलो मी स्टिक घेण्यासाठी कारण की आपले थोडंफार इन्स्ट्रुमेंट मंदिरात ठेवलेलं म्हणून. तर आता जातो तिकडे बाहेर आणि मग सुरू करतो डायरेक्ट. आता थोडे टायटल बिल्टल वाजवायचे आहेत आणि मग आपलं प्रॉपर जी गाणी असतात ती सुरू करू आपण. चला भेटतो तुम्हाला वाजवून झाल्यानंतर. दोन्ही ड्रॉइंग करून बघायला लागते ना.
माझे कार्य पूर्ण झाले. गणपती देवाची गादी करुणा गणपती देवाला या चरणा गणपती देवाची गादी करुणा गणपती देवाला या चरणा. One hour later. आता जरा ब्रेक घेतलाय. इथे मजा आली ना खूप. इथे मजा येते. सगळी पोरं आपली खाली आहे. तर आता थोडा ब्रेक घेतलाय. आता परत सुरू करतोय. होय होय. आता ब्रेक घेतला. आता परत सुरू करतोय आम्ही लोक. मूर्ती पण पाठी आहे. आणि पुढे पण एक नाशिक माझ्या पुढे
साइड क्राऊड आहे, वन साइड क्राऊड. काजळवणे आले मी आज, असं नका बघू आओ येते मला लाज. केला शृंगार आज घातला असा, दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी minutes later. आता परत आम्ही एकदा ब्रेक घेतलाय, 11 वाजलेत. पोलीस आलेत बघा, पोलीस आलेत म्हणून ब्रेक घेतलाय. सगळे कसे पुढे पुढे चालतात बघा, कारण का हा वन वे झालाय ना, एकाच साईडनी गाड्या जाता येत आहेत म्हणून. आता इथून सरळ चालले आहेत, पुढून वाजवू, पुढून स्टार्ट करू आता. अजून एक आहे हा आण ना. बघा कसे पब्लिक अर्धी पुढे गेली आहे. हे तो टूनर दे, थांबा. सकाळला झालं, पाणी नाही पियाला तर मजा नाही. सगळे ग्रुपची पोरं बघा कसे थांबले आहेत आपले. सगळे ग्रुपची पोरं बघा कसे थांबले आहेत. आता नाश्ता आहे वाटतं. आजच्या दिवसातला 4था वडापाव. तू खा. सगळी पोरं नाश्ताच करतात आपले. नाश्ता आला आहे वडापाव. माझा 4था वडापाव आहे. मग अशी 2 खाल्ले, मग एक नंतर लोकेशनवर, आणि आता इथे परत एक, कारण की जेवलो नाही आज. सगळ्या पोरांचा नाश्ता चालू आहे आणि पोलीस इथे पाठीच आहे. पोलीसवाले पण आहेत. आता पुढून स्टार्ट करू आम्ही वाजवायला. आता ब्रेक घेतला आहे. जयेशभाई पण आहे सोबत. जयेशभाई, हे जयेश दा. जयेशभाई पण आज आलाय, ड्रम वाजवतोय.
आत्ता जस्ट शो संपला आहे, सामान वगैरे हातगाडीवरनं काढलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे, तू कोणाची गाडी घ्यायला चालला आहे? सिद्धूची. आणि मी गाडी घ्यायला चाललो आहे, कारण का सिद्धूची गाडी इथे एक्सर जी डोंगरी आहे तिकडे राहिली आहे आणि आम्ही तलावाच्या इथे आलो आहे. तिघं आहे आम्ही, मी रत्नेश आणि गण्या आहे. आणि खूप मजा आली आजचा शो वाजवायला. तुफान एकदा हलवून टाकलं. डोंगरीचा राजा ना, डोंगरीचा राजा. आता मी ब्लॉग नाही एंड करत आहे, अजून आहे थोडं, नंतर करतो ब्लॉग एंड. आणि 12:30 वाजलेत आता. 12 वाजता शो संपला, 12:10च्या आसपास. आणि या रस्त्याला ना हे बघा एवढं पोलीसवाल्यांनी पळवलं ना. आणि ते पोलीसवाले पण सांगतो कोण होते, जे काल तुम्ही ब्लॉग बघितला कुणाल लोकांच्या ग्रुपमधनं मी गेलो ना वाजवायला, तेच पोलीसवाले होते MHV चौकीचे. त्यांचं पण बरोबर आहे, कारण का रोड ब्लॉक होतो. हा थांब, त्यांचं पण बरोबर आहे, कारण की रोड वगैरे ब्लॉक होतो. पण गणपतीत आता काय करणार, सगळ्यांचंच तसं आहे. पोलीसवाल्यांचं पण ऐकावं लागतं आणि पार्टीचं पण ऐकावं लागतं. झालं चालू. अच्छा इथे आहे काय चायनीजवाल्याची इथे गाडी? मला वाटलं तिथेच आहे परत. हे गाणं घ्या. तर तेच जास्त काय मी बोलत नाही. पोलीसवाल्यांचं पण काम आहे ते करणं आणि आमचं पण कामच आहे, कारण का सीझनच आहे गणपती. बरोबर की नाही रत्नेश? बरोबर आहे. ते लोक पण काय करते? हां, ते लोक पण सणांना घरी नाही जात, घरदार सोडून आपली सुरक्षा करतात. मग आपलं म्हणजे आमचं तर बरं बनतो ऐकायचं, बाकीच्यांचं माहिती नाही. आमचं ग्रुप तरी म्हणजे त्या बाबतीत सीधा सरळ आहे. बरोबर की नाही? हां बरोबर आहे. पोलीसवाले बोलले की लगेच बंद तर बंद. मग पार्टीवाला काही बोलू दे, असं आहे आमचं. बोलले तर शोधले. हां, बोलले तर शोले. तर आता इथे कुठं चाललं आहे? इकडे झाले. काय गेला? टोपी घ्यायला. इथे रत्नेश टोपी सोडून आलं इकडे एकतर. आता परत आम्ही त्याच लोकेशनवर आलो जिथे सुरू केलेलं. हे बघा, चालू करतो. चला थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो, नाही तर ब्लॉग लय मोठा होईल. आता आम्ही निघालो आहे. मी आहे, जयेश दादा आहे, सिद्धू आहे. खूप मजा आली आज वाजवून डोंगरीचा राजा एक्सरमध्ये. आणि हा आपल्या आयमौली म्युझिकल ग्रुपला फिक्सच आहे. पण गेल्या वर्षी पण याच ग्रुपने म्हणजे आपल्याच ग्रुपने वाजवलेलं, तेव्हा मी नव्हतो, यावर्षी होतो. खूप मजा आली. जयेश दादा पण आज होता, सोबत ड्रम वाजवत होता. स्टार्ट टू एंड खूप मजा आली वाजवायला पण. आणि आता वाजले 2 वाजत आले. आम्ही मगाशी पॅकअप करून इथे थांबलेलो, कारण का पेमेंट वगैरेचं बाकी होतं म्हणून. तर थांबलेलो, सर्व झालं आहे ओके. आणि म्हणजे मंडळाचं सहकार्य खूप चांगलं भेटलं. डोंगरीचा राजा 5 मित्र म्हणलं ना, 5 मित्र म्हणलं डोंगरीचा राजा. बरं वाटलं म्हणजे बोलतात ना आपल्यासारखं मंडळ, आपलं कसं एरियातलं मंडळ आहे, मंडळाचं सहकार्य भेटलं. म्हणजे इज्जत जी असते ना आर्टिस्ट लोकांची, ते या मंडळाकडनं शिकायला पाहिजे. काही थोडं पण म्हणजे काय कमी नाही ठेवली. आता आम्ही चाललो आता एरियातच. आता हा आम्ही ब्लॉग विचार केला एंड करून टाकतो. आता हालत पण खराबच आहे, डाऊन आहे पूर्ण. हां हां, ती पाव घेणार आहे, कारण का एरियात मिसळपाव होती ना, पाव संपले आहे अजून पण, पाव संपले म्हणून आता आम्ही पाव घ्यायला थांबणार आहे आंबवडी आमची दौलत करत होती. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप मजा आली आजचा शो वाजवायला. पण उद्याचा पण न्यू ब्लॉग असेलच. उद्याचा 7वा दिवस आहे ना, म्हणजे आता 7वा दिवस लागला आपल्याला शो वाजवायचा आहे. उद्या पण राजेश कंपाऊंडला, तर तो ब्लॉग मी नवीनच शूट करणार आहे. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट वगैरे करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, 7व्या दिवशीच्या विसर्जनच्या ब्लॉगमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.